नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। पेन्शनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने दिली एक अद्भुत भेट। मित्रांनो, काय ही पेन्शनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी अद्भुत भेट याबद्दल आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने पोर्टल तयार केले आहे, ज्याद्वारे देशभरातील लाखो पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन वाढवून थकबाकीची रक्कम मिळत आहे। याबद्दल तुम्हाला आम्ही काही घटना दाखवणार आहोत, जे खालीलप्रमाणे आहेत। पहिली आहे पेन्शनमधून चुकीच्या कपातीची रक्कम भरणे। मित्रांनो, ऑल इंडिया रेडिओमधून निवृत्त झालेले श्री सीताराम रॉय यांच्या पेन्शनमधून तांत्रिक त्रुटीमुळे चुकीची कपात करण्यात आली, ज्यामुळे त्यांना कमी पेन्शन मिळाली। या समस्येचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी बँकेशी संपर्क साधला, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी सिपिन ग्राम्स पोर्टलवर तक्रार नोंदवली। ही तक्रार संबंधित बँकेकडे पाठवून 21 दिवसात तिचे निराकरण करण्यात आले। चुकीच्या पद्धतीने कपात केलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली। दुसरा आहे 7 दिवसात कौटुंबिक पेन्शन आणि थकबाकी भरणे। मित्रांनो, शिवश्री वसंत मल्लिका, ज्या कैलाशवासी श्री एच्या कन्या आहेत, सेल्वा रासू तिच्या पतीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन मिळण्यास विलंब झाला। त्यांनी सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर केली होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली। ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठवून अवघ्या 7 दिवसात कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करून थकबाकीची रक्कम भरण्यात आली। तिसरा आहे 15 वर्षानंतर 13.66 लाख रुपये आजीवन देय पेमेंट। मित्रांनो, दिवंगत गनर सुभाषचंद्र चहर यांच्या पत्नी सुश्री सरवती देवी यांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर आजीवन थकबाकी मिळण्यात अडचणी येत होत्या। पण बंदूकधारी सुभाषचंद्र हे मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे 3 ऑक्टोबर 1990 रोजी सैन्यातून सेवानिवृत्त झाले। 2008 ते 2019 पर्यंत त्यांचे पेन्शन आणि कौटुंबिक निवृत्त वेतन दिले गेले नाही। सुश्री सरवती देवी यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी पोर्टलवर तक्रार दाखल केली। सततच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे त्यांचे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आणि त्यांची थकबाकी यशस्वीरित्या भरण्यात आली। चौथा आहे थकबाकी भरणे आणि 5 वर्षानंतर 16.37 लाख रुपये पेन्शनची वचनबद्ध रक्कम। मित्रांनो, 31 जानेवारी 2020 रोजी VRS सह भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या श्री राजकुमार यांना 13 महिन्यापासून पेन्शन मिळालेली नाही। नंतर पेन्शन मंजूर करण्यात आली, परंतु त्या 13 महिन्याची थकबाकी आणि पेन्शनची कम्युटेड रक्कम, कम्युटेड व्हॅल्यू ऑफ पेन्शन CVP भरले गेले नाही। मित्रांनो, अनेक अर्ज व याचिका करूनही त्यांचा प्रश्न सुटला नाही। अखेर त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली। ऑनलाईन तक्रार ट्रॅकिंगच्या सुविधेमुळे त्यांचे प्रकरण प्राधान्याने सोडवले गेले। अखेर 41 दिवसात त्यांची थकबाकी भरण्यात आली। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।